केंद्र सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये धाराशिवमध्ये मास कॉपी झाल्याचा आरोप होतोय। 215 पैकी 125 विद्यार्थी हे एकाच केंद्रावरचे असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आणि त्यामध्ये एका केंद्रावरच्या 78 विद्यार्थ्यांना एक समान गुण मिळाल्याचा दावा करण्यात येतोय आणि त्यामुळे या मास कॉपीचाच हा सगळा प्रकार असून याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक महासंघानं शिक्षण विभागाकडे केली आहे। ही परीक्षा जी आहे आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेते आणि या परीक्षा परिषदेने कालच्या 4 तारखेला गुणवत्ता यादी जाहीर केली। मग आपल्या जिल्ह्यातले जे सगळे तालुके आहेत त्या तालुक्यातल्या सगळ्या विद्यार्थ्याची ही गुणवत्ता आहे आणि लोहारा केंद्रातले जे विद्यार्थी आहेत ह्याची आम्ही गुण पाहिले तर जनरली सगळ्या विद्यार्थ्यांना समान गुण आहेत, एका दुसऱ्या गुणाचा फरक आहे फक्त। म्हणजे 2 नंबरचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्याला 72 समान मार्क आलेले आहेत, म्हणजे 71 72 71 72 68 म्हणजे हे समान पातळीवर गुण असल्यामुळं आम्हाला याच्यामध्ये एक संशय बळावला की या ठिकाणी जी यंत्रणा होती आणि किंवा सुपरविजनसाठी जे व्यक्ती असतील ह्यांनी ही सामूहिक कॉपी करून या विद्यार्थ्यांना धारक बनवलेला आहे।